नमस्कार मित्रांनो, तर मी आता आलतो गाडी भरायला. तर बघू शकता तुम्ही गाड्या. माझ्या पुढे 3 गाड्या आहेत. ती एक आणि तो पलीकडले एक आणि हा एक आणि खापर खाली एक लागलेला आहे. तर माझा 4था नंबर आहे. तर आता मला नाही म्हणलं तर 1 ते 1.5 तास लागणार गाडी भरायला. आणि ऑर्डर तर काय अर्जंटच आहे. सध्या पाऊस चालू आहे. पावसामुळे जरा लाईट येते जाते आहे. चला बघू शकता 1 2 3 4था नंबर माझा आहे गाडीचा. हा गाडी माझी आहे. एका गाडीला 20 मिनटं लागतात. हा असला एवढा मोठा प्लांट आहे मित्रांनो. बघू शकता ती पण आता आपरकाली लागलेली आमचीच गाडी आहे. ते म्हणला की मला नवीन ट्रेस जायचं आहे, मला भरू दे, नंतर तू भर, तुला जवळ जायचं आहे. ठीक आहे म्हणलं, भर जाऊ दे, मित्राचं आहे. खाली माझा नंबर लावली आपरखाली गाडी भरायला. झालं आता 5-10 मिनिटात गाडी भरते मित्रांनो. बघू शकता गाडी भरली आता. निम्म्याचं थोडं कमी राहिले. आता 2 जण आहेत आवारी करायला. पाऊस चालू आहे. पावसात मी व्हिडिओ काढायला लागलो आहे. एवढा पाऊस आला ना, माल नाही वाटतंय. क्या हुआ, मटेरियल नहीं क्या? खत्म हो गया? हाँ क्या क्रेशर बंद हो गया क्या? कैसे? बारिश भी चालू हो गया. ठोक रहे अब यहाँ पर. अभी ठोकने से कितना गिरेगा माल उसमें. थोड़ा ही बचा था गाइस. पूरा कपड़ा गंदा हो गया मेरा. ठोको ठोको. देख सकते हो आप, 2 जण ठोक रहे ऊपर जाके. चला मित्रांनो, गाडी भरली, निघालोय आता. जस्ट बघूया कसं ट्रॅफिक आहे, भेटतंय का. लय रस्ता खराब होता. पाऊस पडल्यामुळं कसं पाणी साचल्यामुळं ते गाड्या जाऊन सगळ्या रस्त्यामधलं ते मुरुम जे होता भरलेला सगळं गेलता निघून. तर आता भरून घेतले रविवारी. आता चालले. आता काय अजून एकदा पाऊस पडलं की परत निघून जाते रे, परत भरायचं. म्हणजे मोठ्या गाड्या जातात, पण बारकी गाड्या जायला थोडं मुश्किल आहे. म्हणजे खाली शीट हे लागतंय ना थोडं, ते बंपर फुटायचा भिव आहे, दुसरं काय नाही. आमच्या मोठ्या गाड्या आहेत, सराट निघून जातात, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. पण एखाद्या वेळेस ते म्हणतात की दमाना गाड्या जाऊ दे, फुटाफुटला. आता पावसाळा आहे, फुटाचा काही विषय नाही. आता उडतंय चिखल, की थोडा स्पीड नाही घेतलं की म्हणतात की दमाना जाऊ दे ना, चिखल उडलं फिरलं काय डायरेक्ट शिव देतात. त्याच्यामुळे बघा भरलं सगळं मुरमानी. बघा इथं पण ढेक टाकलंय एक, ते आता एखाद्या बार खड्डा पडला बिडला
तर हा मुरुम त्या खड्ड्यात JCB आणून आपण ते भरू शकतात ते. त्याच्यामुळे ते लयच रस्ता खराब झाला, म्हणजे लय खराब म्हणजे हा लय खराब.